वंजारा समाजाचा माणूस कधी झेडपी मेंबर नाही झाला पाहिजे, माळ्याचं पोरगा कधी जिल्हा परिषद अध्यक्ष नाही झालं पाहिजे, बंजारी समाजाचा माझा भाऊ या ठिकाणी कधी अध्यक्ष नाही झाला पाहिजे. हे चाललंय शिक्षणामुळे चाललं नाही. शिक्षणाला कोणती जात नाही, कोणता धर्म नाही. ज्याच्या अंगात कला आहे, ज्याच्या अंगात गुण आहे, जो सर्व गुण संपन्न आहे, तो माणूस जात कधी पाहत. यांना राजकीय पुढे आपली भाव 100% राजकीय आरक्षणासाठीच आहे, हे काय शिक्षणासाठी नाही. हे बघा सर, EWS मध्ये त्यांना ऑर्डिनरी शिक्षणाची आणि शिष्यवृत्तीची सवलत आहेच आहे. आता कसं तर लक्ष्मण हाके सर म्हणतील तसं केजमध्ये ओबीसींचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. काही महापुरुषांचे फोटो आहेत, ओबीसी नेत्यांचे फोटो आपल्याला त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत. काय प्रामुख्यानं मागणी असणार आहे? एकीकडे जरांगे पाटील ओबीसीतून मागणी आरक्षणाची मागणी करतायत, दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे आरक्षण. खऱ्या अर्थाने 18 जाती 18 पगड जातीचा हा ओबीसी समाज या ठिकाणी आज रस्त्यावरती आहे. माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब असतील किंवा या महाराष्ट्रभरातील सगळे ओबीसी बांधव असतील, सगळ्याच्या एकजुटीने हा मोर्चा या ठिकाणी निघतोय. आणि यांची प्रामुख्याने हीच मागणी आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या. मराठा आरक्षणाला आमचा कुठेही या ठिकाणी विरोध कोणाचाही नाही आहे, परंतु आमचे जे काही गरिबाचं झोपडं आहे या ठिकाणी अत्यंत एकदम या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं या ठिकाणी असेल तर एवढ्या गरीब जाती आहे ज्यांचं एक टायमाची भाकर खायची सुद्धा आज या ठिकाणी वांदे आहेत. तर अशा ॲडव्होकेट आहात, जो काही GR काढण्यात आलाय त्या GRच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो असं वाटतंय? नाही, जो काही GR मी या ठिकाणी वाचलाय त्याचा सारांश या ठिकाणी पूर्ण बघितलाय तर माझ्या पूर्ण माहिती असतो ओबीसी आरक्षणाला या ठिकाणी कसलाही धक्का लागणार नाही. परंतु जे काही राजकीय समीकरणे या महाराष्ट्रात होत आहेत, राजकीय खेळी या ठिकाणी होत आहेत, हे संपूर्ण लक्षात घेता. दुसरा एक प्रश्न, ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळालेले ते म्हणतात की आता आम्ही ओबीसीमध्ये गेलोय, मात्र स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून तो ओबीसीमधून तो उमेदवार किंवा तो व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. खऱ्या अर्थाने हे चाललंय त्याच्यामुळेच चाललंय की सामान्य गरिबाचा वंजारा समाजाचा माणूस कधी झेडपी मेंबर नाही झाला पाहिजे, माळ्याचं पोरगा कधी जिल्हा परिषद अध्यक्ष नाही झालं पाहिजे, बंजारी समाजाचा माझा भाऊ या ठिकाणी कधी अध्यक्ष नाही झाला पाहिजे. हे सामान्य लेकरं, सरपंच, उपसरपंच, सदस्य हे जे होत आहेत यांचं झोपडं मोडायचं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात होत आहे. आणि ही खरी शोकांतिका आहे. हे चाललंय शिक्षणामुळे चाललं नाही. शिक्षणाला कोणती जात नाही, कोणता धर्म नाही. ज्याच्या अंगात कला आहे, ज्याच्या अंगात गुण आहे, जो सर्व गुण संपन्न आहे, तो माणूस जात कधी पाहत नाही, तो आपल्या यशाच्या जीवावरती अधिकारी बनतो. परंतु ह्या अर्थाने यांना राजकीय पुढे आपली भागवायची आहे. यांना ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी संपवायचं आहे. आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व संपवून जे काही यांनी जे चाल या ठिकाणी खेळली आहे याला सर्वभौम जबाबदार जातीय देठ निर्माण करणारे हे दोन लोक आहेत. काय वाटतंय? 10% दिले, त्याच्यात पाठीमागाला MPCचा जो निकाल लागलाय त्याच्यात पहा तुम्ही की टोटल मुस्लिम समाजाचे त्याच्यात लोक मुलं लागलेली आहेत, त्याच्यात ओपन समाजाचं एक बी लागलं नाही. आणि ओबीसी तर बाबा हे काय म्हणतायत की राजकीय आरक्षणासाठी हे सगळं चालू. तुम्हाला काय वाटतं? शैक्षणिक आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची मागणी नाहीये, मात्र ते राजकीय आरक्षणासाठी ही सगळं चाललंय असं त्यांचं म्हणणं. 100% राजकीय आरक्षणासाठीच आहे, हे काय शिक्षणासाठी नाही. सर्वांना आरक्षण मराठा समाजाला दिलं तर आमचं काय नको नाही, पण हे जातीवाद आताच वकील साहेबांना सांगितलं की तुमचा आमचा माळ्याचा, कुंभाराचा, चांभाराचा पोरगा गावात ग्रामपंचायत नगरपालिका येऊ शकत नाही. म्हणून ह्यांना हे आता ते बळ उठलेले आहे आणि त्यांना आता ते खाली घालण्यासाठी ते प्रयत्न आपला चालू आहे. ऑर्डिनरी शिक्षणाची सवलत आहेच आहे ना. हे बघा सर, EWS मध्ये त्यांना ऑर्डिनरी शिक्षणाची आणि शिष्यवृत्तीची सवलत आहेच आहे. फक्त त्यांना EWS नकोय, ओबीसीतूनच पाहिजे, गरिबाच्या ताटातलंच खायचंय. मग हे काय 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 मागणी? खरं तर जे काय आंदोलनं मोर्चा होत आहेत, ज्या प्रमुख मार्गावरून लक्ष्मणजी हाके जात आहेत त्यांना कधी अडवलं वगैरे जात? आता कसं तर लक्ष्मण हाके सर म्हणतील तसं. आताच वकील साहेबांना प्रतिक्रिया दिली की सर्व काही चाललं आहे ते राजकीय पोळी भाजून घेण्याच्या अनुषंगानं चाललं आहे. परंतु या भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं आहे त्या संविधानाप्रमाणे जे पूर्वी जसं की 12 बलुतेदार 12 माळी, कोळी, साळी, तिली, वंजारी, लमाण, धनगर, बंजारा यांच्या हक्काचं आरक्षण आहे. ही गरीब लोक आहेत आणि ही पूर्वी पाटील होते, यांना तेव्हा आरक्षण नको होतं. परंतु आता गरिबांचे झोपडं मोडण्याचं काम या छत्रपती लोकांना करायचं आहे. आमचा छत्रपती शिवरायांना विरोध नाही, पण छत्रपतीच्या नावावर ही जी राजकारण ज्यांनी चालवलं आहे जरांगेसारख्या युक्तीने, याला कुठंतरी ब्रेक लागावा असं मी ओबीसी बांधवाच्या वतीनं
माझं मत मांडतो. आणि धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक ओबीसी बांधव वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतोय. मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोणती तरी एक मोठी ताकद आहे असं वारंवार बोललं जाते. तुम्हाला काय वाटतं? या येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील असतील किंवा त्यांची ताकद असेल, हा संपूर्ण ओबीसी समाज भुजबळ साहेबाच्या, गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या 18 पगड जातीच्या पाठीमागे येणाऱ्या मी हे एकदम जबाबदारीपूर्वक विधान आपल्या चॅनलला सांगतो. येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ओबीसी बांधव सुपडा साफ केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मोर्चा दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया केज.